रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरी। आज आपण तुकारामांचे जे अभंग बघणार आहोत. ते एका विशिष्ट प्रसंगी लिहिले गेलेले आहेत. तो प्रसंग असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या कामाची नोंद घेऊन त्यांना भेटवस्तू पाठवल्या. अब्दागिरी वगैरे त्या काळातली अतिशय मानाची अशी गोष्टी, घोडा, सोनं आणि मोठी दौलत वगैरे असं पाठवून सत्कार करायसाठी म्हणून त्यांचा एक मोठा दिवाणीतला मोठा माणूस देऊन त्याच्यातर्फे ते पाठवून दिलं देहूला. आणि ते जेव्हा पोचलं सगळं, तो जथ्था सगळा पोचला. सगळे त्यांना मान मिळालेला असल्यामुळे सगळ्या देहूकरांना पण फार आनंद अभिमान वाटला. आणि तुकारामांच्या घरी ते पोचल्यानंतर तुकारामांनी ते नाकारली, ती ती भेट आहे ती नाकारली. काय मला काय ह्याची काय आवश्यकता नाही असं म्हणून ते नम्रपणानं परत पाठवून दिलं ते. मला वाटतं तुकारामांवरचे जे सिनेमे आहेत त्यात याचा समावेश आहे. कारण सर्वसाधारण ज्या लौकिकासाठी आपण धडपडत असतो तो अगदी मेरिट बेस्ड असा तुकारामांच्या पायाशी आलेला होता. पण तो तुकारामांनी नाही म्हणून पाठवून दिलं. पण त्यावेळेचे अभंग आहेत, जवळजवळ 14 अभंग आहेत. छत्रपती शिवरायांनी पाठवलेली राजभेट जी आहे ती नाकारताना लिहिलेले अभंग आहेत. 14 अभंग आहेत, आपल्याला 14 शक्य नाही. पण त्यातले 5 महत्वाचे अभंग आहेत ते आपण आज बघणार आहोत. म्हणजे भेट नाकारत असताना परत आम्ही भेट नाकारतोय चा परत एक अहंकार त्यामध्ये अजिबात नाही. हा हा फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुळात हे अभंग भेट नाकारायचे अभंग असले तरी महाराजांना उद्देशून, त्यांच्या कारभारांना उद्देशून आम्हाला काय त्याची गरज नाही असं काही लिहिलेलं नाही. परत ह्या भेटीमुळे संवाद पांडुरंगाशीच आहे, हे विशेष आहे. तुकारामांचं सगळं अस्तित्व आहे ना, हे सगळंच नेहमी पांडुरंगच केंद्रस्थानी ठेवून आहे. आणि कसं जगावं भक्तानं, साधना कशी करावी, हे तुकारामांच्याकडनं शिकण्याजोगं आहे. तुकाराम महाराजांनी हे जे अभंग लिहिलेत ते आज आपण त्यांना वंदन करून बघूया की कशी नाकारली जाते भेट आणि पांडुरंगाशी सतत संवाद. असा संवाद की पहिल्यांदा तर त्यांना असं वाटतं की पांडुरंग माझी परीक्षा घेतोय काय, मला पांडुरंग सोडून काही नको आहे. बरोबर आपला मला गोंधळात टाकायसाठी मध्येच चालू आहे काय, ते म्हणजे आपला जर संवाद चालू आहे, मी आनंदात आहे, मध्ये मध्ये असलं काही डिस्टर्बन्सेस कृपा करून आणू नका. अशा पद्धतीचे हे अभंग आहे. बघा हा. दिवट्या छत्री घोडे, हे त्या सामानाचं वर्णन आहे. आलेला जो सत्कार आहे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. हे काय बरं नाही. आमच्या वाट्याला हे येणं, आमची काय ती पात्रता नाही, आम्हाला हे करायचंही नाही. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया. बघा, दुसऱ्या ओळीत ताबडतोब पंढरी रायाची आठवण आहे की मला ह्यात कशाला गुंतवायचं, आता काढलंय नवीन. म्हणजे घडणारी प्रत्येक गोष्ट, वाटायला येणारं दुःख दुःख, वाटायला येणारं सुख, वाटायला येणारे सन्मान, वाटायला येणारे अपमान, हे सगळं पांडुरंगच पाठवतोय. असं असल्यामुळं तो सगळा पांडुरंगाशीच सारखा संवाद चालू आहे. आता येथे पंढरी राया माझं गोविसी कासया. मान दंभ चेष्टा, हे जो मान असतो ना, हा मान वाढतो. आत्ताच एवढे लोक जमा झालेले आहेत, यातून दंभ वाढीला लागतो. ह्या सगळ्या ज्या चेष्टा आहेत ना, त्याची काय गणना करावी तुकारामांनी बघा. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. डुकराच्या विष्ठेसारखं काय म्हणले आम्हाला आम्हाला कृपा करून हे आम्हाला मान देऊ नका, दंभ नको, याच्यावर येणारं काहीही लौकिक आणि उपाधी आम्हाला नको. म्हणजे काय पद्धतीचं डोक्यामधलं सेटिंग महाराजांच्या असेल बघा. मान दंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. तुका म्हणे देवा माझे सोडवणे दावा. मला ह्यातनं सोडवा महाराज. हा मोह बहुतेक तुम्ही तयार केलेला आहे का काय, आणि शिवाजी महाराजांचा निमित्त करून तुम्ही आमची परीक्षा बघताय का काय, तर कृपा करून यातनं आम्हाला सोडवा. असा पहिला अभंग आहे. आपण 5 अभंग वाचणार आहोत. दुसरा असा आहे, नावडे जे चित्ता. चित्ताला ज्याची आवड नाही, आणि खरं तर सामान्य माणसाच्या चित्ताला ह्याचीच आवड असते. सगळं आयुष्य हे ह्यातच जाते. सगळं हे सोने छत्री, दिवट्या, हे सगळं मान दंभ ह्याच्याच मागे सगळं आयुष्य आहे. त्यालाच आम्ही करिअर म्हणतो. आणि महाराज मात्र म्हणतात, नावडे जे चित्ता तेची होसी पुरविता. आम्हाला सगळे तुझे पाय पाहिजे, तेवढं सोडून बरोबर कुठं घोडे पाठव, कुठं मान पाठव, असं करायला लागलाय हो तुम्ही. का रे पुरविली पाठी माझी केली जीवेसाठी. असं लौकिकाचे सगळे सन्मान घेऊन माझ्या मागे का लागलाय पांडुरंग, मला काय नको आहे. न करावा संग
वाटे दुराभावे जग. प्रत्यक्षात माझी मनस्थिती अशी आहे. तुकाराम महाराज काय सांगतात बघा, हे भेट वस्तू आल्या त्यावेळची माझी आतली मनस्थिती अशी आहे की संगच करू नये. साधनेतली एक अतिशय नाजूक अशी अवस्था आहे, त्यातून तुकाराम महाराज चाललेले आहेत. आणि ते म्हणतात अशा अवस्थेत आहेत की मी आणि पांडुरंग, बाकी मला कोणीही नको आहे. तो संवाद पूर्ण झाल्याशिवाय मला जनांमध्ये उतरायचं सुद्धा नाही. मी भंडाऱ्यावर बसतो, मला लोक नकोत, आणि मी आणि पांडुरंग यांच्यातला संवाद आता पूर्ण होऊ दे, त्याशिवाय मला काही नको. न करावा संग, वाटे दुरावावे जग. जगापासून लांब जाऊन बसावं असं मला वाटतं. सेवावा एकांत, वाटे न बोलावी मात. अशी माझी अवस्था आहे. आणि तुम्ही हे घोडे आणि काय काय पाठवले, काय काय चेष्टा चालवली, म्हणजे माझं काय मूड आहे, तुमचं काय करणं आहे. कसं लिहिलंय बघा, जन धन तन, यासाठीच अहो आमचा सगळा, खरं म्हणजे सगळा आटापिटा आहे. ते लोक जोडले जावेत, लोकांमध्ये मोठं नाव व्हावं, जन धन पैसा व्हावा, शरीराचे सगळे चोचले पुरावेत, ह्यासाठी सामान्य माणसाचा सगळा उपद्व्याप. तुकाराम महाराज कसं म्हणतात, जन धन तन, वाटे लेखावे वमना. हे उलटीसारखं म्हणले बा आम्हाला आहे. हे फेकून द्यायच्या गोष्टी आहेत, हे बाळगायच्या गोष्टी नाहीत. अभिमाना कशाला पाठवायला लागलाय तुम्ही. तुका म्हणे सत्ता, आता ही फार मोठी ओळ. तुका म्हणे सत्ता, हाती तुझ्या पंढरीनाथ. आता शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला आदर जरी असला आणि महाराजांनी पाठवले आणि तुकाराम महाराज हे नाकारतायत वगैरे असं जरी असलं, तरी तुकाराम महाराज हे असं म्हणतात, शिवाजी महाराज हे मोठेच आहेत आणि त्यांना माझे आशीर्वादच आहेत, पण सत्ता आम्ही जो संत लोक मानतो ना, ते फक्त पंढरीरायाची सत्ता मानतो. आम्हाला 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 कोणाची बाकीच्या सत्तेशी, आम्हाला त्यांच्याकडनं काही फेवर पण नको आणि आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं पण नाही. सत्ता फक्त पंढरीरायाची, असा जाता जाता संदेश तुकाराम महाराज देत. तुका म्हणे सत्ता, हाती तुझ्या पंढरीनाथ. तुझ्या हाती माझं जे होईल ते मला मला पाहिजे. मला बाकी, मला कसलाही राजकीय दरबारात येणारा मान आणि सन्मान मला नको. पुढचा जो अभंग आहे, याच मालिकेमधला तो अभंग आहे. आता तुम्ही मला मान दिला आणि आणखीन कोणीतरी अपमान केला, माझ्या वाट्याला दारिद्र्य आलं काय, आणि तुमच्यामुळे माझ्या वाट्याला सन्मान आणि संपत्ती आली काय, आम्हाला दोन्ही सारखंच. ही खरी भक्ताची मनस्थिती आहे. त्यामुळे त्या भक्त म्हणतो, भक्त असं म्हणतो, तुकाराम महाराज इथं असं म्हणतात, आम्हाला फरक, ह्यात फरक करणाऱ्यांना ह्याचा फरक आहे हो, आम्हाला ह्यात काही फरक नाही आहे. हे सांगणारा हा जो अभंग आहे ना, हा ही ही फार हा फार गाजलेला अभंग आहे. मुंगी आणि राव, आम्हा सारखाची जीव. हा अभंग यातला आहे. ही ओळ फार प्रसिद्ध आहे. मुंगी आणि राव, मुंगी म्हणजे काहीच नाही हो, कीटक आहे छोटासा, फुंकरला तरी मरून जाईल असा असा सामान्य जीव. आणि राव म्हणजे काय, राजा. राजा आहे म्हणले, राजा आणि मुंगी आमच्यासाठी दोन्ही सारखेच आहेत. आम्ही दोघांना सारखा मान देतो. आम्ही दोघांमध्ये भगवंत बघतो. भगवंताचीच ही दोन्ही करणी आहेत असं समजतो. राजाला तेवढा मोठा मान द्यायचा आणि मुंगीला कमी लेखायचं, हा उद्योग आम्ही करत नाही. आम्ही भगवंताचे भक्त आहोत. मुंगी आणि राव, आम्हा सारखाची जीव. परमेश्वरानं निर्माण केलेले दोन्ही जीव आहेत. अरविंदांनी, अं, योगी अरविंदांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे की हा जो कृष्ण आहे, हा 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 जो डिव्हाइन आहे, सगळं विश्व त्यानं निर्माण केलंय, तो हत्तीसारख्या अत्यंत अवघड अशा, कारण हत्ती चपळ असतो, एवढे वजन घेऊन धूळ घेऊन तो पळत असतो आणि अत्यंत बुद्धिमान. त्यामुळे हत्तीसारख्या प्राण्यावर जेवढं कष्ट परमेश्वर घेतो, तेवढेच कष्ट तुम्हाला जे साधं वाटतं रानफूल, त्या रानफुलावर पण घेत असतो. आणि म्हणून तुम्हाला तुम्हाला परमेश्वराचं डिझाईन सगळीकडे बघायला पाहिजे आणि सगळीकडे मान द्यायला पाहिजे, असं योगी अरविंदांनी लिहिलंय. तुकाराम महाराज त्यांच्यापूर्वी तेच म्हणतात, मुंगी आणि राव, आम्हा सारखाची जीव, गेला मोह आणि आशा. आमचा आमचा मोह गेला, आमची आशा गेली, आता आम्हाला काही याचा उपयोग नाही. गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा. हे ह्याच्या मागं जे लागतात ते मृत्यूला प्रिय होतात. कारण कारण काय, नाशवंताच्या मागं तुम्ही लागला की खरा जो नाश करणारा आहे तोच तुम्हाला प्रिय होतो, तो बरोबर तुम्हाला शोधत येतो. असं आहे. नाशवंत गोष्टीच्या मागं लागू नका, ते म्हणजे मृत्यूच्याच मागं लागणं आहे, हे लक्षात घ्या. गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा, सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती. सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती. हे फार मराठीतलं फार गाजलेलं असं वाक्य आहे. तुकाराम म्हणताय, तुका म्हणे आले धरा वैकुंठ सगळे. आम्हाला म्हणाले
वैकुंठ आहे ना, परमेश्वराच्या नामातच सगळं वैकुंठ आहे, ते आल्यासारखं आहे. आम्हाला त्याच्यापेक्षा हे काहीही, कोणाचीही मिरास नको, कोणाचंही वैभव नको. पुढचा अभंग बघा. आम्हाला हे नकोच आहे. आता हे तुम्ही आम्हाला का पाठवताय? तर आम्ही सुखी व्हावं म्हणून पाठवताय. अतिशय चांगल्या इच्छेनं तुम्ही आम्हाला पाठवलंय, पण आमचं सुखच यात नाहीये. आम्ही कशानं सुखी आहोत? आम्ही तेणे सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला विठ्ठल विठ्ठल मुखानं आलं आमच्या आणि आमच्या सभोवतालच्या, बस नामातच सुख आहे आम्हाला. ह्या 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 अब्दागिरी घोडा ह्या संपत्तीमध्ये आम्हाला सुख नाही. आम्ही तेणे सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन, तुम्ही जे म्हणता ना वित्त धन पाठवलंय, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागा, आम्हाला त्यात आनंद आहे. पण तुम्ही घोडा पाठवला आणि कौतुक पाठवलं, आम्हाला काही नाही. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. मला ते मातीसारखं आहे हो. तुम्ही माती जर मला पाठवली तर काय कौतुक वाटतं? तसंच तुम्ही सोने आणि अब्दागिरी पाठवलं, मला काही त्याचं कौतुक नाही. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. महाराजांना निरोप दिलेला आहे उलटा. तुम्ही एक एकादशी व्रत करा, तुम्ही कंठी तुळशी घ्या, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे माझं हे आस. तुम्ही हरीचे, तुम्ही राजे आहात आणि मला तुमच्याबद्दल आदर आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत, पण हरीचे दास म्हणून काम करा, असं सांगितलेलं आहे. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. माझी एवढीच एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं, हरीचे दास म्हणून काम करा. बाकी मला कसलंही तुमच्याकडनं अपेक्षा नाही आणि मलाही तुमचं काही नको. आणखीन एक अभंग आपण यातला घेऊया. तीही त्रिभुवनी, तीही त्रिभुवनी. हे तुम्ही आम्हाला वैभव पाठवलाय, तुम्ही हे आम्हाला धन पाठवलंय, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला काय 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 पाठवलंय. पण खरं सांगू का महाराज, तिन्ही त्रिभुवन वापरून राहिलेला जो विठ्ठल आहे, त्याचे पाय आमच्या हातात आहेत, त्याच्या पायावर आमचं डोकं आहे. आम्हाला सगळं मिळालं. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आम्हाला तिन्ही त्रिभुवनातलं वैभव जे आहे, जे पांडुरंगाचं नाव आहे, त्याचे आम्ही धन्य आहोत. आम्हाला काही नको, आम्हाला हे सोनं, आम्हाला हे मान काही नको. आता आले धाव डाव, आमचा मायबाप देव. आमचा मायबाप देव आहे हो, त्यांना आम्हाला काहीही कमीच केलेलं नाहीये. नामदेवांची माझी फार अशी आवडती ओळ आहे. अहो माझे मागणे ते किती, असं नामदेवांनी लिहिलंय. किती मिश्किलपणाने लिहिलंय बघ. माझे मागणे ते किती, दाता लक्ष्मीचा पती. असं असं नामदेवांची ओळ आहे. लक्ष्मीचा पती आमचा दाता आणि आमचं मागणं छोटं. आम्हाला काय, इतर कोणी आम्हाला काही द्यावं अशी आता परिस्थिती राहिलेलीच नाही. सगळं पांडुरंगाशी जोडून गेलेलं आहे. काय त्रिभुवनी बळ, अंगी आमुच्या सकळ. अहो आम्हाला आम्हाला काही तुम्ही कुणास हात घट्ट करायचे आमचे काही कारणच नाहीये. आम्ही बळीवंतच आहोत. याचं कारण आम्ही, तुकाराम असं म्हणतात, आम्ही परमेश्वराला शरणागत झालोय आणि त्यामुळे आम्हाला बळ मिळालेलं आहे. काय त्रिभुवनी बळ, अंगी आमुच्या सकळ, तुका म्हणे सत्ता. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्ता, अवघी आमुचीच आता. कोणी सत्ताधीश आम्ही मानत नाही, पांडुरंगच सत्ताधीश आहे आणि त्याच्या कृपेनं आम्ही त्रिभुवनाचे सत्ताधीश झालेलो आहोत. आता ही सत्ता कसली आहे? ही सत्ता अध्यात्मातली सत्ता आहे. आणि अध्यात्मातली सत्ता म्हणजे काय? सत्ता या शब्दाचा अर्थ बळ. आणि हे जे आपण हे अलीकडे जे म्हणतो तसं नाही आहे. सत्ताचा खरा अर्थ अस्तित्व असा आहे. सत्ता कारण सत्ता शास्त्र म्हणजे काय? अस्तित्व, अस्तित्व असा त्याचा खरा अर्थ. सत म्हणजे अस्तित्व, त्यावरनं आलेला हा सत्ता शब्द आहे. तुका म्हणे सत्ता, अवघी आमुचीचा आता. सगळा एंटायर एक्झिस्टन्स जो काही आहे ना, अवघं अस्तित्व आहे, ते आम्हीच आहोत. ते पांडुरंगच आहे आणि पांडुरंगाशी एक झाल्यामुळं ते सगळंच आमचं आहे आणि आमचाच त्यावर सत्ता चालते. असा हा एकत्वाच्या भावामुळे आलेली जी सत्ता आहे ना, त्या सत्तेपुढे हे कसले तुम्ही आम्हाला सत्तेतनं काहीतरी पाठवताय आणि काही सगळे परत घेऊन जा, हे डिस्ट्रॅक्शन आहे, आम्हाला हे नको. असे हे 5 अभंग झाले. अजून आपण एकच अभंग जो यात नाही आहे पण वेगळा आहे. भावापुढे बळ, नाही कोणाचे सबळ. एक भावाचंच बळ आहे, बाकी कशाचंही बळ चालत नाही. असा हा भक्ती मार्गातला फार मोठा असा सिद्धांत तुकाराम महाराज आम्हाला सांगतात. करी देवावरी सत्ता, कोण त्याहुनी परता. अहो आम्ही भक्त होतो आणि हरीचे दास होता होता हरीच आमचा दास व्हायला लागतो. आता हरीपेक्षा कोण मोठा असेल आणि आमची त्याच्यावर सत्ता चालते. आता आम्हाला कशाची आवश्यकता असते? करी देवावरी सत्ता, कोण त्याहुनी परता, बैसे तेथे येती, ना पाचारिता सर्व शक्ती. अहो तुम्ही ज्या शक्तींच्या मागे लागता त्या शक्ती आम्ही न मागताच आमच्याकडे धावून येतात.
आणि आम्ही त्यांना परत नाहीच म्हणतो. आम्ही हे सोने चांदीला कसं माती समान म्हणालो, तसं त्या सिद्धी आहेत त्यांना या म्हणतो आम्ही, हे काही आम्हाला हेही नको आहे, आम्हाला फक्त भगवंतच पाहिजे. बैस तेथे येती बैसे तेथे येती न पाचारिता सर्व शक्ती. काही अष्टांग योग करायला लागत नाही, पातंजल योग करायला लागत नाही, श्वासावर नियंत्रण मिळवायला लागत नाही, काही नाही. हरीचंच नाम फक्त घेतल्यामुळं आमच्या वाट्याला सगळ्या सिद्धी येतात आणि त्याही आम्ही अशाच लाथाडून टाकतो, नको म्हणून टाकतो. तुका म्हणे राहे तयाकडे कोण पाय. हे जे काही आहे आता, त्यांच्याकडे, ह्या सिद्धींकडे बघतो कोण. आम्ही पांडुरंगाच्या सेवेमध्ये आहोत, त्याच्याच नादामध्ये आहोत, आम्ही ह्यांच्याकडे बघतो कोण. पण हे शक्ती आपोआप येतात हे मात्र खरं आहे, पण त्या नाकारायच्या असतात ते त्याच्यापेक्षाही जास्त खरं आहे. तर आज आपण आता इथे थांबूया आणि आजचं गाणं ऐकूया. हे पांडुरंगाचा आणि पंढरीचा महिमा सांगणारं असं गाणं आहे. हा अभंग लिहिलाय सेना महाराजांनी. आणि या पंढरीचे सुख असाच आहे. आता काही अर्थ काही वेगळा सांगायचं कारण ते भीमण्णांनी गायलाय आणि सेना महाराजांनी तो लिहिलाय. सेना महाराजांवर आपण पूर्वी नामदेवांच्या सेशनमध्ये बोललेलो होतो. बांधवगडवरून आलेले, पूर्वी तिकडे स्थायिक झालेले आणि नंतर पंढरीची नामदेवांच्यामुळे आवड निर्माण झालेली असे नामदेवकालीन संत आहेत. त्यांचा हा पंढरीशी जाता सुख वाटे जीवा हा अभंग आपण ऐकूया. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जीवा जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाटे जीवा. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, सुखाची उपमा या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, अवघी तीर्थे जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाटे जीवा. ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार, ऐसा नाम घोष ऐसे पताकाच भार. ऐसे वैष्णवा दिगंबर दावा कोठे, दावा कोठे, दावा कोठे जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरीची सुख वाटे जीवा. आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाटे जीवा, जाता पंढरी.
जी सुख वाटे जीव ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक जैसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक जैसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ऐसा वेणुनादी काला दावा काला दावा काला दावा जाता पंढरीची सुख वाटे जीवा 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 ऐसा विटेवरी उभा कटेवारी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे नाही कोठे नाही कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीची सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाटे जीवा सेना म्हणे खूण सांगितली संती सेना म्हणे खूण सांगितली संतीया परती विश्रांती न मिळे जीव परती विश्रांती न मिळे जीव जाता पंढरीची सुख वाटे जीवा जाता पंढरीची सुख वाटे जीवा जीवा जाता पंढरीची सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीची सुख वाटे जीवा जाता पंढरीची सुख वाटे जीवा जाता पंढरी जाता पंढरीसारखं सुख कुठं नाही हे सेना महाराजांनी सांगितलंय. आपण इथं थांबूया. त्या सुखाचा उल्लेख तुकोबांनी केलाय. त्या सुखाचा उच्चार जवळजवळ 400 वर्ष आधी सगळ्या संतांनी करून ठेवलेलं आहे. पण ते काय पद्धतीनं आचरण करायचं संतांच्या उपदेशाचं हे तुकाराम महाराजांकडनं शिकण्याजोगं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम.